वही बताते हुए कनेक्ट तो किया था, लेकिन पावर कम हो गया, ये इतना ज़्यादा धूप है। मैं बोला था आप आंद्रे रसल मत बनो, आप बनो कोई मिल गया कि जादू, तो धूप से आपको पावर मिलती थी। लेकिन वो बोले नहीं, मैं आंद्रे रसल बन के जाऊंगा। देखिए यहाँ पे विकेट जाती हुई नाइट राइडर के। A third delivery from Karan Wagmare, and ball have taken the slightly edge of the ball bat, and only one run achieved by the batsman of the third delivery of second over. After completion of three ball of second over, the scoreboard is on 21 runs. The good batting is happening from the Adam Mujawar. He's batting very well, but he hasn't got a strike on the second over. This is the fourth ball, and he tried to attempt the reverse shot, but he hasn't connected it, and ball goes to the wicketkeeper's hands, Vinay Kakaji Bidkarji. ये पांचवी गेंद, ये पांचवा गेंद भी जॉट जाते हुए यहाँ पे आदम जी, जिन्होंने पहली ओवर में ड्रास्टिक बैटिंग किया हुआ था, उनको खड़ा रखा है यहाँ पे करण वाघमारे ने, क्योंकि वो उन्हीं के टीम से खेलते हैं, उनको पता है क्या कर सकते हैं आदम जी। ये लास्ट बॉल यहाँ पे करण जी का, और ये लास्ट बॉल को उठाते हुए आदम मुजावर ने षटकार लगाया हुआ यहाँ पे। क्या शॉट था यार, हवे के ऑपोजिट में मारा हुआ, फिर भी बॉल आपने घुमा दिया छक्के के लिए। क्या छक्का है, वाव। दो ओवर के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड है 27 रन्स। द लॉस ऑफ वन विकेट ओवर हियर, द विकेट हैज गॉन बाय आतिश ससाने, आंध्र आंध्र रसल। 27 रन हो चुके हैं यहाँ पे। ये थर्ड ओवर डालने के लिए आ रहे हैं मुस्तकीम खान, जो टीम के कैप्टन है। जो भी प्रेक्षक लोगों ने ड्रीम 11 लगाया होगा, जिन्होंने भी कैप्टन रखा होगा ये मुस्तकीम खान को, उनको बहुत पिटाई की गई है यहाँ पे आदम जी की तरफ से। जिनके भी कैप्टन रहेंगे आदम जी, वो अभी टॉप पे रहेंगे। राइट आर्म ओवर द विकेट डालने जा रहे हैं यहाँ पे मुस्तकीम खान। पहली गेंद मुस्तकीम की तरफ से, बॉल जाता हुआ बिंदी, मतलब डॉट बॉल। मुस्तकीमच्या डोक्यात एकच चालू असेल, हा जो बॅट्समन आहे नॉन स्ट्राईकचा, त्याला नॉन स्ट्राईकलाच ठेवायचा, त्याच्यामुळे डॉट वर डॉट टाकतोय। आणि हा दुसरा चेंडू सुद्धा अतिशय उत्कृष्ट रीतीने टाकलेला आहे तो मुस्तकीमने, हा सुद्धा जातोय तो डॉट, आणि धावसंख्या तिथेच स्थिरावली आहे। धावसंख्या आहे ती 27 धावांवरती। तिसऱ्या षटकातील दोन चेंडूची समाप्ती येते। पाहूया आदमने काहीतरी सांगितलं इथे बॅट्समनला। ये मुस्तकीम की थर्ड डिलीवरी, बॉल जाता हुआ यहाँ पे 4 रन के लिए चौकार।
चौथा चेंडू जातोय तो वाईड. एक्स्ट्रा स्पेस काढायला गेला या ते एक्स्ट्रा स्पीड दाखवायला गेला गोलंदाज, परंतु तो वाईड टाकला त्याने बॉल. अतिशय ऊन आहे मित्रांनो, जास्तीत जास्त पाणी पिया आणि हेल्दी राहा. अरे वा 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 वा, काय शॉट मारलाय गोलंदाजाने. येथे टाकला होता तोफातला गोळा आणि बॅट्समन म्हणतो. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल गोलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वरती. जिग्नेश उर्फ दांडा यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडस सहकार्य करा वेळेसाठी. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जाऊया पुन्हा एकदा. डावाला सुरुवात होत असताना एक भलं मोठं टार्गेट आहे, या टार्गेटला पार करायचं आहे. यावेळेस सोहो पॉइंट मध्ये ढकलला, बेकार. काय सांगायचं आहे बघा. हा शिर 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 त्याची ढेंगफटी शिर फार पंक्चर करून टिक त्याला. बॉल थांबत नाही, बॉल मात्र यावेळेस निघून चाललाय. सावलेलं बसणाऱ्या गडी धावत आलं का नीट नंद्राने. काय सांगायचं आहे, गडी व्हायचा पंक्चर. संध्याकाळचे उठताना आणि बसताना आठवण व्हायची, मॅच देखाय जेलू पण वांदा केला. यावेळेस आपण पाहू शकाल अण्णा मात्र काय सांगायचं, जसं काय कुस्तीला आलाय, कपडा कडून मोकळा आहे. इथे यावेळेस देखील फटका चांगला सजवलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक आहे, बॉल पर्यंत पोहोचला गेला. एक सिंगल येत असताना आता मात्र संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉल मागे जातो अखेर. काय रे कुणाल सर, काय आहे. 4 धावा इथे देखील. हो पाहता पाहता चेंडू मात्र सीमा बाहेर जात असताना धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. अगदी आपण पाहू शकाल यावेळेस देखील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र बॅट वरती चेंडू आला नाहीये. आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकाल बॉल जर आपण पाहिला तरी ते निर्धाव आला गेलाय. सुरुवात चांगली झाली आहे, ते कामगिरी कशा प्रकारची केली जाईल ते देखील पाहणं फार महत्वाचं राहील. यावेळेस काय फटका, लाजवाब देखना नरबाबदार बेकार. गडी बारीक, इंजन बारीक, आवरेज फुल, साक सुक हाय तो दणदणीत खणखणीत 6 षटकार. आणि आता संघाची धावसंख्या 18 वरती आता जाऊन पोहोचले. आता मात्र गजा रंगात आला, सपनात आली कंची तरी महिना वाटत आहे. अगदी निश्चित अगदी आपण पाहू शकाल षटकामध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा फलकावरती 18 आल्या गेल्यात. आता पुढचा चेंडू कशा प्रकारचा राहील ते देखील पाहावं लागेल. भलं मोठं टार्गेट, भलं मोठं आव्हान आहे. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा घ्या, बेकार. खालची आली वरची आली, सगळ्यात गेल्या तुकाने बोलणार. चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत उडदाची डाळ, भेंड्याची भाजी चुकुट चुकुट. तू चल मोर मग आलो मग. अजून एक तडाखा चौकार.
यावेळेस निश्चित अगदी आपण पाहू शकाल या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च झाल्यात. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल. पुढचा चेंडू कशा प्रकारचा राहील ते देखील पाहणं फार महत्वाचं आहे, कारण की सामना महत्वाचा आहे आणि स्पर्धा देखील. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय हे नियोजन हे आयोजन आपण पाहतोय मोठ्या थाटामाठाने इथे उभं केलंय. खऱ्या अर्थाने 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22 या धावसंख्येवरती उर्वरित जर विचार केला 18 चेंडू आणि अजून 45 धाब्यांची गरज आहे. 3 षटकामागे प्रति षटकामागे 15-15 ची सरासरी गाठायची आहे. यावेळेस जरूर अगदी आपण पाहू शकाल अदम इथे मात्र पुन्हा येतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरे षटक हाताळण्यासाठी अदम तयार होतोय. यावेळेस फटका क्षेत्र हो बेकार हिकांची फिल्डिंग माहित आहे का? ढेंगी फिल्डिंग ढेंगी. आजकाल ही स्टाईल झाली काय सांगायचं आहे. भेटला रुमाल पाठीमागे खोजत तो रुमाल मॅच खपल्याशिवाय कोणी कडीत नाही. घाम पुसाय पण कडीत नाही, पण ती एक फॅशन. पंच काय झाला? नो चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील, कारण काय माहित आहे का पंचांशी लगीन नाही केला ती बिना मंगळसूत्राचा आहे. आणि इथे मात्र नो प्लस 1 फिक्स डिसिजन येऊ द्या. नो चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मित्रांनो. निश्चित हा 9चा बॉल 9 चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. येणारा चेंडू आता फ्री हिट असेल. धावा धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल सध्याच्या स्थितीला जोडल्या गेले. एक महत्वाची मॅच, महत्वाचा हा सामना, ही झालेली एक चुकी जी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाली. आता फ्री हिट म्हणजे फ्री हिटचा फायदा तर घ्यावाच लागेल, यात शंका नाहीये. फ्री हिटचा फायदा इथे घेतला जाईल का? जास्तचा वेळ खर्च करू नका. काय डिसिजन असेल तो पण लगेच डिसिजन क्लिअर करा आणि लगेच गेम ऑन करा. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि लगेच गेम ऑन करा. पंच नो नाही ना? पंच डिसिजन क्लिअर करा. हा पंच काय क्लिअर डिसिजन? फायनल डिसिजन. यस खलास.
म्हणजे इथे फक्त जे घडलं तेच मिळणार, व्यतिरिक्त काही मिळणार नाही. आदम तयार होतो यावेळेस पुन्हा एकदा. मुस्तकीम घुसून मारायचा होता, बाट वरती चेंडू आला नाही आहे. आज काय सांगायचं आहे, तावाना ज्याला बॉल पण जमला नाही, काय नाही घुसून मारायचा होता पण पुसून पण मारता आला नाही. बॉल मात्र शेंडी फोडून काय सांगायचं आहे, पार फासळा दुखून कार्यक्रम झाला आणि तिथे मात्र एक सिंगल घेतली आणि सिंगलच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या 24. 24 धावा फलकावरती आहेत सध्याच्या स्थितीला. यावेळेस फटका बेकार फिल्डर काय हा डबल जे 12 खेळाडूच्या अंगात मोकार काय खंजा खई शिरला निसतात ते तिकडे पळतात तरी इकडे डबल जे तू इकडे गेट मस्त पैकी उड्या मारे सोड. काय नाही त्यांना धन आणि इकडून जसं काय काय नाही दाणं टिकून कोंबड्या झुंजवायचं काम करतो. आणि हे फिल्डरला काय झालं, हातात बॉलच भेटेना बाबा. त्या मगी लाल रुमाल लायला त्याच्यामुळे सगळा कार्यक्रम होतो का काय होतो. फुलटॉस बॉल आणि इथे देखील हो बॉल मात्र थांबत नाही. हा बॉल देखील हे 12 खेळाडूच्या गळ्यात काहीतरी बांधा मोकार आडवतो मा कानाचा पडदा फाडून टाकील हो. गड्याचा बोजा जर हेरला तर मोजून पाव किलो पण आत पाऊच होईल. काय सांगायचं आहे, मोकार आवडायला लांब लांब हाडकाकडला पण आरडत हो, कानाचा कपारा घालवायची बारी. इथे मात्र या चौकार येत असताना 30 धावा फलकावरती पाहावं लागेल. यावेळेस सोहो हलक्या हाताने सन्मान दिलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत नाही आज तुझ्या हाताला काय म्हणतो कपडा, मागचा कपडा आहे ना लाल, तो कडून टिक. त्याच्याशिवाय तुझा काय सांगायचं आहे, पान हालायचं नाही बाबा. रेड बोले तो सब गुल. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल हा शेवटचा बॉल जो मात्र इथे शिल्लक असेल. एकतीस धावा फलकावरती या षटकातील शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. यावेळेस देखील खेचून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक धाव तर इथे वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न हा ना करता एकच आणि एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागलं. या एका धावेच्या मदतीने आता मात्र संघाची धावसंख्या षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ होईल समाप्त आणि संघाची धावसंख्या 32 धावा. अगदी अजूनही 34 धावेची गरज आहे. अगदी आपण पाहू शकाल धावा फलकावरती सध्याच्या स्थितीला आपण ज्या पद्धतीने जोडल्या गेलेत ना, निश्चित इथून पुढे त्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. ते 30 धावा फलकावरती आहेत. अजूनही 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आवश्यकता आहे ती 32 धावेची. सॉरी 34 धावेची. 12 चेंडू 34 धावा अजून बनवायच्या आहेत. यावेळेस जरूर अगदी मित्रांनो आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या अगदी आपण पाहतोय इथे षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज अप्पा आलाय. दिव्यम उर्फ अप्पा. निश्चित अगदी आपण पाहू शकाल आता अप्पा कशा प्रकारे कामगिरी करतील की फलंदाज यावेळेस आपण पाहू शकाल स्ट्राइक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल.
12 चेंडूंना 34 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 34 कशा बनवल्या जातील. चला स्पीडअप राहू द्या या मॅच मध्ये. गोलंदाज होतो तयार. गोलंदाजी मार्कवरती पुढे येऊन कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर थोडस फंबल. अगदी क्षेत्ररक्षकाला तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु तिथे मात्र निश्चित करू शकले नाही. आता मात्र सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला धावफलक 34 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ओहो यावेळेस काय फटका आहे. इथे मात्र फटक्यामध्ये ताकद न जागत. काय झाला इकडे यांना सुमडेत कोंबडी काय मारली ती पण कळली नाही बाबा. काय सांगायचं आहे. 12वा खेळाडू रट्ट्याला आणि तिकडे जोर झाला आणि मगून रडायला लागला. घाबरू नको बाबा आमचा तात्या आहे. 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाल झाला ठासून ठोसून. इथे मात्र विकेट. विनायक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल. पाहावं लागेल आता. विनायक तर दाखल झालाय. येणारा चेंडू कशा प्रकारचा आहे. सामना महत्वाचा आहे परंतु आता इथून पुढे महत्वाची कामगिरी कोण करणार. गोलंदाज की फलंदाज यावरती सर्वांच्या नजरा सर्वांचं लक्ष मात्र वेधून राहिलंय. गोलंदाज होतो तयार. लाईन खराब. काय सांगायचं आहे. बॉलरना जसा बॅट्समनला देखला तशी हवा टाईट झाली. त्याला माहिती आहे बॉलरची हवा झाली टाईट. बॉल हेलपाटायला लागला. वाईट मजबूत गडी आलाय. म्हणजे काय सांगायचं आहे. बॉल कुठं मारेल कुठं नाही सांगता येईना. चला थोडस जर पाहिलं तर सहकार्य करा वेळेसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बस एक जेला उंगवात एक जेला मावळात. 12 खेळाडू मोकार असू दे. आता लगीन लावून द्याव का काय. तात्या कुठे आहे बोलवा पटकन. आहे ना आपला तात्या. येऊ द्या बाबा. इथे मात्र जरूर अगदी आपण पाहू शकाल निश्चित. हे बॉलरला काही हेडल बिडल जमली का काय. येरा पटकन उतारा करा त्याचा. काय सांगायचं आहे. हा ना करता करता 3 तर गेलं पार खवाट गेला का काय झाला त्याचा. 3 चेंडू खराब. आता मात्र निश्चित धावा धावफलकावरती आहेत. 37 धावा. पुन्हा एकदा यावेळेस काय फटका. देखना रुबाबदार. यावेळेस मात्र बॉल थांबत नाही. बॉल पुन्हा एकदा निघून चला. हवाई सफर हा देखील निघून चाललाय. 6 धाव्यांसाठी. 43 धावा. 24 धाव्यांची अजून गरज आहे. या षटकामध्ये जर पाहिलं तर आपण आतापर्यंत बॉलरना काय सांगायचं पार वर हेलपाटले. अजून बाकी उर्वरित 3 चेंडू आतापर्यंत झाले गेलेत परंतु पाहावं लागेल इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पार बॉलरचा कमरेचा मनी ढिला झाला का काय झाला. पार नको झाले तर एकंदरीत आता इथून पुढे ती कशा प्रकारचा डाव सावरला जाईल. अजूनही 24 धाब्यांची गरज आहे. पाहावं लागेल 9 चेंडू परंतु यावेळेस पुढ्यामध्ये टाकलेला हा चेंडू फलंदाजाला समजला नाही. हा डॉट बॉल आला गेलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. अगदी आपण पाहू शकाल ज्या पद्धतीनं
यावेळेस देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे डीप मधून बॉल पर्यंत पोहोचला जातोय, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. आणि आता पाहावं लागेल 44 धाबा. सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आपण पाहतोय. मुस्तकीर खान यावेळेस आपण पाहू शकाल स्ट्राईक एंड वरती ज्याच्याकडे क्षमता भरपूर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस इथे घडलं काय बेकार. डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला. शेम कार्यक्रम झाला. नो बॉल, खाना बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पणवते बॉल, वाटला बॉल, दलपत्र्या बॉल, 5 हांड, 5 ताटा, 5 चमचा, कन्यादान, 5 रन, 1 बॉल, घाण्या सडका. आणि अशा पद्धतीने मात्र सगळी घाण बाहेर झाली. आता मात्र या 5 धावा येतील. येणारा चेंडू फ्री हिट. मात्र आता शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ. फिल्डिंग वाला सांगतो यो बॉलर आला पण काय सांगताय, डोक्याला ताप झाला, डोक्याला आजार झाला आणि पोट फाडून ऑपरेशन केला असा कार्यक्रम चालू. आता मात्र निश्चित अगदी धावा धावपलकामध्ये जोडल्या गेल्यात 50 धावा. 17 धाव्यांची गरज. येणारा चेंडू फ्री हिट पाहावं लागेल. आणि फ्री हिटचा बॉल यावेळेस बेकार. खुरप्या शॉट. हानगा सगळ्या पहिली बारी लागला तर लय भारी, नाही तर उठला सुटला पळाला घरी. बेकार षटकार. काय सांगायचं आहे. सासऱ्या जाव्याला वाटला आता सासऱ्यांना पोर दिली म्हणजे काय देना, पण काय सांगायचं आहे, सासरा आवडा दिलखुश निघाला का त्यांना पार हुंडा पण दिला आणि सगळाच दिला. आता 6 बॉल 11ची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. पाहावं लागेल. 6 चेंडू आणि 11ची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. नाईट रायडर्स या टीमचे पुरस्कर्ते अर्थात सलमानजी नजे यांचं देखील इथे शुभागमन झालंय. आणि विनंती आहे दादांना या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. दादा सांगतो ही मॅच पुरी व्हाऊ दे आधी. या काय सांगता वाशीवरून मॅच काशीला चाललेली आहे. आबाळ झाली बार. जरूर अगदी या हरकत नाही. अजून सेम मॅच. याच फिल्डिंग वाली टीम त्यांचीच आहे म्हणून तर सांगतो का काय सांगायचं ते बघा. त्यांचा रिमोट केलेलं टायर पण गोल्ट झालं का काय झालं. मॅच होस परत सोल निघो नाही तर चांबडी निघो काय फरक होत नाही. चांबडी निघली तरी चालेल पण मॅच मात्र सोडू नका. शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ, नवरा मरो नाही तर नवरी मरो, खायला 3 ठाव मजबूत मिळो. पाहावं लागेल. 6 बॉल 11ची गरज आहे. मनीष पवार काय सांगायचं आहे. कर्ज त्यांना केला. कर्ज कोणा केला. दिव्याम त्यांना कर्ज केला. आता मनीषला सांगला बाबा तू फेड. आता काय होणार. हे कर्ज फेडलं जाईल का. पाहावं लागेल. गोलंदाज तयार होईल मनीष. आणि इथे यावेळेस फटका फसलाय पण योगडी बस. काशी केली वनवासी केली नशिबी तुझ्या कशी काय 7.5 आली. एकूच बॉल हातात भेटना. काय सांगायचं आहे. लय भयानक काम. त्याच्या हाताला बॉल ठोकणा नेमका काय झोमलाय. हेडर झोमले का खई झोमलाय त्या पण कळना. या त्याला मगापासून सांगतो लाल रुमाल कडून टिकत नाही सांगतो. रेड बोले तो सबसे खेळ. यावेळेस पाहावं लागेल. हलक्या हाताने पंच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे अदम. विकेट किपर इथे 1 धाव कंप्लीट झाली आहे. आणि अशा पद्धतीने आता संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 58 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि 9 धावेची गरज. 4 बॉल 9 धावा इथून पुढे बनवायचे आहेत या मॅच मध्ये. मनीष आणि त्याच्या समोर फलंदाज आपण विनायकला पाहू शकाल. पाहावं लागेल महत्वाची ही मॅच. महत्वाचा हा सामना. कोण जिंकणार. शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळ इथे बिनलं जातं. गोलंदाज तयार.
यावेळेस फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न डीप मधून शतरक्षक बॉल पर्यंत पोहोचला जातोय. वास काय नादा कडक. सकारामला आजार झाला आणि तुकारामला सलाईनी लायल्या. बॉल पकडाय जेला एक आणि काय सांगायचं तिकडे घसरगुंडी खेळला एक. या काही का होईना परंतु निश्चित प्रयत्न चांगले राहिलेत. 3 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. 7 कुणाचा होणार घात पाहायला मिळेल का या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल. पंच पंच तुमचे का अंगारा आहे का अंगारा. हा 2 चा काय सांगायचं आहे तिकडे तो बॉल मारतो याच्या अंगात हेडलनी खैस दोन्ही लिपटा एकदाच करतो. आहे का बघा तिकडे कुयलू बिलू ती तरी आणा सोडून द्याव दे बाबा. काही का होईना आता 2 चेंडू आणा विजयासाठी. 6 धाब्यांची गरज. एक मोठा फटका येणार का या मॅच मध्ये. गोलंदाज मनीष तयार आणि इथे हो फटका फसलाय. आदम बॉल खाली. आदम कडनं चुका होणार नाही. आता मात्र मुळीयद आणि मुतखडा डायरेक्ट जागेच गुंतून बसला. काय सांगायचं आहे. आता 1 बॉल आणि 6 ची गरज. षटकाराची आवश्यकता. बघा त्याला चांगला खालून वरून चौकासून पाठवा बरा आहे का. षटकार लागतो पाहावं लागेल आता. कोण एक बॉल 6 धावा. काही होऊ शकतं काहीही अजून होऊ शकतं मॅच मध्ये. एक मोठा फटका देखील ट्रॅव्हल्स पॉइंट या टीमला विजय मिळवून देऊ शकतो आणि एखादा डॉट बॉल देखील नाईट रायडर्स नेरळ या टीमला विजय मिळवून देऊ शकतो. पाहावं लागेल. 1 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. 1 बॉल 6 धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथे खऱ्या अर्थाने निश्चित पाहावं लागेल. गोलंदाज तर तयार होते. अक्रॉस लाईन आणि इथे मात्र शेवटच्या बॉल वरती विकेट. हा सामना जिंकलाय नाईट रायडर्स या टीमनं. हार्ड लक टीम ट्रॅव्हल पॉइंट आणि गुड लक टीम नाईट रायडर्स. विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं करूया गोडचं कौतुक. चला टॉस साठी नेरळ इंडियन्स आणि त्यांच्या विरोधात D3 ग्रुप. कॅप्टन या. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय मनीष पवार ठरला.